अप्पर स्टॉल, अद्ययावत आलिशान चित्रगृह, हे वर्णन सार्थ ठरवणारं नाशिकमधलं पहिलं थिएटर म्हणजे दामोदर. 1970 साली सुरू झालं. उद्घाटनाचा दिवस, पहिला शो, चित्रपट प्रेम पुजारी आणि उद्घाटक देवानंद. या प्रसंगी एका तरुणानं भाषण केलं. त्याच्या भाषणाकडे फारसं कोणाचंही लक्ष नव्हतं आणि तसं म्हटलं तर त्याचंही 4 लोकांसमोरचं हे पहिलंच भाषण. प्रेम पुजारीमध्ये त्याची छोटीशीच भूमिका होती आणि म्हणून तो देवानंदबरोबर आला होता. दामोदरच्या रजतपटासमोर उभं राहून आयुष्यातली पहिली संवादफेक करणारा तो तरुण पुढं संवादफेकीचा बादशाह म्हणून ओळखला गेला. त्याचं नाव शत्रुघ्न सिन्हा. 1980 ते 85 हा काळ म्हणजे माझं कॉलेजचं जीवन. भाग्य असं की या शतकातला महानायक अमिताभ बच्चनचा तो सुवर्णकाळ. त्याच्या चित्रपटांची आम्ही चातकासारखी वाट पाहत असू. एकतर चित्रपट रिलीज होणार मुंबईत आणि मग त्याची पोस्टर्स नाशकात झळकत. विजयानंदाच्या लॉबीत एक शोकेस होती. तिथं छोटी छोटी पोस्टर्स लागत. ती बघायला सुद्धा गर्दी. विजयानंद थिएटरमध्ये जॅक्सनचा गोळ्या घालून वध करण्यात आला हे सर्व श्रुत आहे. याच थिएटरमध्ये 11 जुलै 1906 या दिवशी समस्त नाशिकरांतर्फे लोकमान्य टिळक यांना मानपत्र देण्याचा कार्यक्रम झाला होता. निर्माते आणि थिएटर यांचं नातंही ठरलेलं असे. मनमोहन देसाई, प्रकाश मेहरांचे चित्रपट म्हणजे दामोदर, विजयानंद. यश चोप्रांचे चित्रपट चित्रमंदिरमध्ये. मधुकरला खास करून कौटुंबिक मराठी चित्रपट. रविवार पेठेतल्या हेमलतामध्ये बहुतेक करून दादा कुंडकेंचे चित्रपट लागत. इथल्या बाल्कनीतल्या खुर्च्यांच्या रांगा ह्या वैशिष्ट्यपूर्ण होत्या. पायऱ्यांची उंची जास्त असल्यामुळं पुढच्या रांगेतल्या प्रेक्षकांच्या डोक्याचा अडथळा मागच्या माणसाला येत नसे. चित्रपट कलाकारांची अतिशय देखणी अशी कृष्णधवल छायाचित्र इथं लॉबीत लावलेली होती. अशोक स्तंभावर असलेलं रावसाहेब ओक यांच्या मालकीचं सर्कल 1930 साली सुरू झालं. कालांतरानं याच्या शेजारी विकास थिएटर सुरू झालं. ते इंग्रजी चित्रपटांचं माहेरघर. विकासचं नूतनीकरण झालं आणि मग इंग्रजी चित्रपट सर्कलला प्रदर्शित होऊ लागले. मेन रोडवर असलेल्या चित्रमंदिर थिएटरचं नाव कधीकाळी श्री असावं, कारण थिएटरच्या बाहेरच्या भिंतीवर तसा लाल न्यॉन साईनचा बोर्ड बरीच वर्ष झळकत होता. बाहेरच्या मोकळ्या जागेत छोटंसं उद्यानही होतं. त्यात बसण्यासाठी आकर्षक लाकडी बाग, विजेच्या दिव्यांची सजावट यामुळं थिएटरची शोभा अजूनच वाढली होती. या थिएटरमध्ये आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांची भागीदारी होती असंही म्हटलं जाईल. तिकडं नाशिक रोडला अजून अनुराधा सुरू झालं नव्हतं. बिटकोला चित्रपट पाहण्यासाठी जावं असं त्या थिएटरमध्ये काहीच नव्हतं. पण तिथून जवळच असलेल्या रेजिमेंटलमध्ये मात्र बऱ्याच वेळा गेल्याचं मला आठवतं. या थिएटरला बाल्कनी नव्हती. बाहेर सुंदर गार्डन, त्यातून पायवाटेनं आत गेल्यावर दिसे एक सुंदर हॉल. भिंतीवर फुलदाण्या, लाईट्सच्या हंड्या. देवळाली कॅम्पच्या जवानांना करमणूक पाहिजे म्हणून हे थिएटर सुरू केलं असावं असं वाटतं. नाशिकमधलं पहिलं एअर कंडिशन थिएटर सुरू झालं ते अनुराधा. आणि मग आमचं सायकलवर नाशिक रोडला जाणं सुरू झालं. विजय, ममता, महालक्ष्मी ही अलीकडच्या काळातली थिएटर्स. त्यानंतर मात्र एक एक थिएटर बंद पडत गेलं. घरोघरी टी.व्ही. आल्यानंतर घरातच चित्रपट पाहिले जाऊ लागले. त्याचंही आकर्षण नंतर कमी झालं. मल्टिप्लेक्स सुरू झाल्यावर पुन्हा एकदा लोक थिएटरकडे वळले. पण अलीकडे जेव्हा एखाद्याला मोबाईलवर एकट्यानं चित्रपट पाहताना बघतो तेव्हा मला 30-40 वर्षांपूर्वीचा काळ आठवतो. बुकिंग विंडोवरची ती धक्काबुक्की, मोठ्या प्रयासानं मिळवलेली ती अप्पर स्टॉलची तिकीटं आणि चित्रपटात झालेली अमिताभची एंट्री आणि त्यानंतर शिट्ट्या आणि टाळ्याने दणाणून गेलेला तो. नाशिकच्या थिएटरविषयीच्या आठवणी लिहिल्या होत्या सुनील शिरवाडकर, नाशिक यांनी. मोबाईल नंबर 9423968308.
वाचन केलं होतं दत्ता सरदेशमुख यांनी.